तुमच्या घरातील विद्यार्थिनी 5वी किंवा 10वी या क्लासमध्ये असेल, त्याचप्रमाणे एस.टी कॅटेगरीमध्ये विद्यार्थिनी असेल, त्या विद्यार्थिनीला आता सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना 2026 नुसार वर्षाच्या ठिकाणी 1000 रुपयाची शुल्क मिळणार आहे. तर त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. ज्या विद्यार्थिनींना ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, त्या विद्यार्थिनी ऑनलाईन फॉर्म फिल करू शकते. त्याचमुळे या योजनेसाठी कुठली पात्रता लागणार आहे, कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशनचा फॉर्म फिल करायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म फिल करण्याची लास्ट डेट काय आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण माहिती समजून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे नोकरी महाराष्ट्र, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण त्या ठिकाणी तुम्हाला अशीच अपडेट माहिती मिळत राहील. तेव्हा आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप बद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सुद्धा सांगतो. तर बघा, ज्या विद्यार्थिनी एस.टी कॅटेगरीमध्ये येतील आणि विशेषतः म्हणजे त्या विद्यार्थिनी 5वी ते 10वी या वर्गात शिकत असून त्या विद्यार्थिनींना या ठिकाणी पर मंथ 100 रुपये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 10 महिन्याच्या ठिकाणी 1000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आणि मेन म्हणजे ही स्कॉलरशिप तुम्हाला सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे समाज कल्याणच्या माध्यमाने तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे. ठीक आहे. मेन म्हणजे या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा, तर सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2026 साठी जे लास्ट डेट असणार आहे ते 30 जून 2026 असणार आहे. याच्या अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्या. ऍप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा आहे ते मी तुम्हाला समोर सांगतो. ठीक आहे. त्या ठिकाणी पात्रता समजून घ्या. विद्यार्थिनी हे भारताचे नागरिक असावे. त्यानंतर विद्यार्थिनी ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थिनी ही शेड्यूल कास्ट म्हणजे एस.टी कॅटेगरीची विद्यार्थी असावी. त्यानंतर जी फिमेल स्टुडंट करंटली स्टडिंग इन क्लासेस 5 to 10 इन गव्हर्नमेंट एडेड स्कूल म्हणजे विद्यार्थिनी ही शासकीय किंवा अनुदानित या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी असावे. त्यानंतर या ठिकाणी नोटमध्ये बघा महत्वाचे लिहिलं आहे, म्हणजे या ठिकाणी कुठल्या पण बोर्डमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. फक्त जे शाळा स्वयं अर्थसहाय्यित असेल त्या स्कूलमधल्या विद्यार्थिनींना या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही. त्या विद्यार्थिनी या ठिकाणी अपात्र मानल्या जाईल. ठीक आहे. त्यानंतर देअर इज नो इन्कम लिमिट फॉर दिस स्कॉलरशिप. तुमचं इन्कम किती पण असो तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2026 मध्ये पात्र होतील त्यांना या ठिकाणी बेनिफिट दिला जाईल. बघा, ज्या विद्यार्थिनी 5 ते 7 या वर्गामध्ये असेल त्यांना या ठिकाणी प्रति महिना 60 रुपये मिळणार आहे आणि ते 10 महिन्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे 10 महिन्याचे 600 रुपये या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थिनी 8 ते 10 या वर्गामध्ये असेल त्यांना या ठिकाणी प्रति महिना 100 रुपये मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 10 महिने 100 रुपये मिळणार आहे. टोटल तुमचे 10 महिन्याचे 1000 रुपये त्या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस दिली आहे, कशा पद्धतीने तुम्हाला डीबीटी येणार, कसे येणार या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. द स्कॉलरशिप विल बी डिस्ट्रीब्युटेड इन 2 इन्स्टॉलमेंट. तुम्हाला या ठिकाणी 2 इन्स्टॉलमेंट नुसार पैसे मिळणार आहे. जसे जर एक्झाम्पल तुम्ही 8 ते 10 वर्गामध्ये असेल तुम्हाला 1000 रुपये या ठिकाणी 10 महिने मिळणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 2 इन्स्टॉलमेंट मिळणार आहे म्हणजे 500 रुपये, त्यानंतर 500 रुपये. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी 5 ते 7 या वर्गामध्ये असेल त्यांना किती मिळणार आहे? 60 रुपये महिना, म्हणजे 10 महिन्याच्या या ठिकाणी त्यांचे 600 रुपये होत आहे. त्यांना 2 इन्स्टॉलमेंट मिळणार आहे. ते कसे 300 रुपये पहिले इन्स्टॉलमेंट मिळणार आहे, त्यानंतर 300 रुपये
सेकंड इन्स्टॉलमेंट येणार आहे. ठीक आहे. असं तुमची 600 रुपये या ठिकाणी होणार आहे, ज्या विद्यार्थिनी 5 ते 7 वर्गामध्ये येते. ठीक आहे. कॅन्डिडेट कॅन रिसीव्ह दिस पॉलिसी फॉर अ मॅक्झिमम 10 months फॉर अ सिंगल अकॅडमिक इयर. म्हणजे विद्यार्थिनीला एका वर्षात जास्तीत जास्त 10 महिने या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थिनी जर एखाद्या क्लासमध्ये अनिउत्तीर्ण झाली तर ते विद्यार्थी जोपर्यंत उत्तीर्ण होणार नाही सेकंड क्लासमध्ये तोपर्यंत ती विद्यार्थिनी या योजनेसाठी अपात्र असं मानले जाईल. तर ज्या विद्यार्थिनीला या ठिकाणी अगोदरचा क्लास पास व्हावा लागणार आहे त्यानुसारच त्या विद्यार्थिनीला स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मॅक्झिमम ऑफ 60% अटेंडन्स इन द करंट इयर इज मॅनिडेटरी फॉर रिसिव्हिंग द सेकंड इन्स्टॉलमेंट. म्हणजे विद्यार्थिनीला दुसरी इन्स्टॉलमेंट येण्यासाठी विद्यार्थिनीचे अटेंडन्स क्लासमध्ये 60% असणे आवश्यक या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इन केस ऑफ लेस दॅन 10 months the candidate will receive the scholarship for the number of months they attended school starting from the date of admission. म्हणजे जर शिक्षणामध्ये कालावधी कमी असेल तर त्या विद्यार्थिनीला जेव्हापासून ती शाळेमध्ये जात असेल त्या तारखेपासून तर एंडिंग डेट पर्यंत या ठिकाणी विद्यार्थिनीला स्कॉलरशिप मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप 2067 तुम्हाला डॉक्युमेंट लागण्यामध्ये या ठिकाणी समजून घ्या. तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, स्टँडर्ड कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघून घ्या त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा दिले आहे. जर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्ही इझिली कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी त्यांचा फोन नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्ही इझिली फोन करू शकता. त्यांचे ईमेल सुद्धा आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा या ठिकाणी आहे. आता राहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा फिल करायचा आहे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगून देतो. बाकी तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिल करून घ्यायचा. ठीक आहे. आपले सरकार महाडीबीटी या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गो टू महाडीबीटी 2.0 पोर्टल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता इंटरफेस दिसते. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे शालेय विद्यार्थी 14 या ठिकाणी योजना दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसतो. तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे की कॅटेगरी मधील विद्यार्थी येते त्यांच्यासाठी तिथे योजना आहे. सत्ता सामाजिक न्याय व विशेष कार्य विभाग इथे 5वी ते 10वी विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी सांगितलं आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं. त्यानंतर जर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असा इंटरफेस दिसेल. तुमच्याकडे जर विद्यार्थिनीचा आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी इझिली विद्यार्थिनीचा आयडी आणि पासवर्ड टाकून समोरची प्रोसेस करू शकता जी की ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायची आहे. जर तुम्ही नवीन कॅन्डिडेट असेल नवीन विद्यार्थिनीचा फॉर्म फिल करत असेल नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे आणि जे की तुम्हाला माहिती सांगणार आहे ती माहिती फिल करायची आहे. नोंदणी झाल्यावर तुमचे आयडी आणि पासवर्ड क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही इझिली ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. तर ठीक आहे. तर तुम्हाला जर सावित्रीबाई फुले या योजनेमध्ये कुठचे पण अडचण येत असेल किंवा तुमचे कुठचे पण क्वेश्चन असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचा नक्कीच रिप्लाय देईल. तर ठीक आहे. तर अशा नवीन स्कॉलरशिप योजनेसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही त्या फॅमिली मेंबरला सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्यामध्ये जर 1ली ते 10वी या क्लासमध्ये असेल त्यांना ही स्कॉलरशिप मिळेल आणि त्यांना आर्थिक मदत होईल. तर ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.